नमस्कार मंडळी, वेलकम आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे द निक जोक डायरीज. तर सगळ्यांना मनापासून सॉरी, कारण की आमचे ब्लॉग थोडेसे उशिरा येत आहेत, कारण की टाईम भेटत नाही आहे ब्लॉग करायला, कारण की जॉबला असतो दिवसभर आणि आमचं थोडं आता सीझन टाईम चालू आहे. त्यामुळे मॉर्निंगला 10 वाजता जाऊन 11 वाजता जाऊन रात्री 9-10 वाजता ही असते घरी, पण एक ती जमत नाही काही कारणामुळे. तुम्हाला माहितीच पडलं असेल, मागच्या रीलमध्ये आम्ही सगळं रिव्ह्यू केलंच आहे. हां, तर आहे अजूनमध्ये सगळं नीट चालू आहे, सुरळीत चालू आहे. आता आहे अजून काही महिने बाकी आहेत गुड न्यूजसाठी. तर आहे सांभाळते ती स्वतःला. काय तुम्हाला बोलते आहे, कोणतरी येणार आहे असं वाटतं, कोणतरी येणार आहे आता 3-4 महिन्यानंतर. खूप चांगलं वाटतंय आणि मी आतुरतेने वाट बघते. हां, यही तुम्हारे गोल्डन डेज है. तिला हे बोलून बोलून मी झोपून देत नाही. यही तुम्हारे गोल्डन नींद है. इसके बाद तुम्हारी नींद खराब, खाना खराब, सब कुछ खराब. तर असं आहे. तर तुम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही गोष्टी ब्लर करतोय, तर तुम्हाला आम्ही त्या गोष्टी दाखवतो काय आहेत ते. जस्ट अ सेकंड. तर त्या गोष्टी आहेत ह्या पोरांचे आम्ही फोटो वगैरे लावलेत. तर जसे ती बघणार तसं ते होणार असं असतं. हा आहे आमचा दिलाचा राजा, माझा भाचा दक्ष पारधी. तर असे आम्ही भरपूर फोटो लावलेत. तुम्ही इथं पण बघाल. हा सर्वात आमचा क्यूट आहे. जीभ दाखवतोय, कारण की दक्षसुद्धा जीभ दाखवतो अशी मामीला, त्याच्या आवडत्या मामीला. आणि हा एक क्यूटी पाय, एकदम गोंडस. तर असे आम्ही काही फोटो लावलेत हॉलमध्ये पण आणि बेडरूममध्ये पण. आता बघू कसा होतं, काय होते, मुलगा का मुलगी, आम्हाला काही चालेल, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. ठीक आहे. तर आता पटपट नाश्ता करू आणि मी पण कामाला निघतो. बाकीचा ब्लॉग संध्याकाळी. आणि संध्याकाळी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आम्ही काहीतरी एक नवीन डिश ट्राय करतोय, ती आम्ही बनवणार आहे. काय डिश आहे? डिश संध्याकाळी सांगायची आहे. तर डिश संध्याकाळी सांगू आम्ही आणि भेटू संध्याकाळी. बाय. न्यूज आहे कोणी येणार ग. तर खूप आनंद होतो तुमच्यासोबत शेअर करताना हे सगळ्या गोष्टी. तर हा गुड न्यूज आहे. अजून वेळ आहे अजून व्हायला. तर आतुरता आहे आम्हाला आगमनाची, येणाऱ्याची. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे. आज सुद्धा आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय. म्हणजे नवीन ट्राय म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. आज काय करते? आज मी बनवणार आहे व्हेज नूडल्स अँड चिकन 65. चिकन 65, 66 नाही, 65. चला बघूया आज काय होणार आहे. तर आम्ही जेव्हा गुड न्यूजचं हे करत होतो, काय बोलतो त्याला, रील वगैरे करत होतो, तेव्हा आमच्या मनात आलं की आम्ही कसं करायचं, काय करायचं, काय नाही करायचं. तर तो 2-4 रील्स वगैरे बघितले, ते कॉन्टेंट क्रिएशन, कॉपी पेस्ट, पण त्यात आपली काहीतरी आयडिया टाकली आणि रील पोस्ट केली. तर तुम्ही आमची ती रील नाही बघितली तर जाऊन चेक करा नक्की आमच्या इंस्टा आय डीवरती. इंस्टा आय डीचं नाव आहे द निक जोक डायरीज. जा बघा, लाईक करा, शेअर करा. तिथं सुद्धा तुम्ही आम्हाला प्रेम द्या. आणि प्रत्येक व्हिडिओ आमची चांगलीच गाजते, तर ही पण व्हिडिओ आमची चांगली गाजवा. आता बघूया चिकन 65 कसे बनतात. तर त्याआधी पहिला आपण नूडल्स करूया, व्हेज नूडल्स, त्यानंतर चिकन 65. येस. तेल ठेवलं तापायला. तर तुम्हाला थोडंसं लाईट कमी जास्त दिसेल, कारण की किचनमध्ये फक्त एकच लाईट आहे. त्यामुळे कधी आमच्या डोळ्यामध्ये सुद्धा लाईट दिसेल. आमच्या डोळ्यात बघू नका, आमच्याकडे बघा. टाक बिंदास. कांदा टाकून घेतली, तेल चांगलं तापलंय. ते चांगलं तापले. कसं असतं ना जोडीमध्ये, कधी कधी एक इंट्रोवर्ड असतो, एक एक्स्ट्रोवर्ड असतो. थोडं आमच्यामध्ये सेम आहे. मी एक्स्ट्रोवर्ड आहे, मी खूप बोलतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये बघाल की मी जास्त बोलतो. आणि थोडीशी इंट्रोवर्ड आहे, ती थोडीशी कमी बोलते, मोजकच बोलते, पण चांगलं आहे. भांडणं होत नाहीत. तर आज घरी सगळे आहेत, तर बोला आज स्पेशल करूया. आजच प्रणाली गेली आहे बारक्याला घेऊन, दक्षला घेऊन त्या घरी. खूप मजा. बारका येतो तेव्हा आमच्या घरात खूप मजा असते, धमाल. चालू आहे काम, प्रोसेस चालू आहे काम. पण आपण बोलू. तर काही पुढचे ब्लॉगसुद्धा आम्ही शेड्यूल करून ठेवलेत, ते काय करायचं, कसं करायचं. आय नो तुम्ही सगळे वेट करता आमच्या प्रत्येक ब्लॉगला, पण तसं असं ना, मी वर्किंग आहे,
त्यामुळे जेव्हा टाईम भेटतो, कधी ऑफिसमधून लवकर आलो, सलॉनमधून लवकर आलो, तर मग आम्ही थोडेसे रील्स शूट करा. मोठे ब्लॉगसाठी एवढा टाईम भेटत नाही, कारण की हप्त्याला एक दिवस सुट्टी असते आणि एका दिवशीसुद्धा आम्हाला भरपूर कामं असतात. घरची कामं बोला, रील शूट करा, मोठे ब्लॉग शूट करा, एडिटिंग करा, तरी सगळी कामं असतात आम्हाला. आणि मॅडम तर घरीच आहेत, आराम निवांत आराम चालू आहे यांचा. अदरवाईज ही सुद्धा वर्किंग असते. आज घरी आई आणि बाबा हे दोघं पण आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा चिकन आम्ही बनवतो. युजली आम्ही त्यांच्यासोबत राहतो त्यांच्या घरात. काय करायचं तुला ते? अरे करतो मी घरकामात मदत करतो. हा टॅमॅटो टाकू आपण त्यामध्ये. हो, आई बोली गॅस फास्ट. फास्ट आईने कापून दिलं. कर, तू जास्त बोलीस ना. थोडा गरम होतं. गरमीचे दिवस चालू झाले तर लय गरम होतं घरात. हो, घरात AC आहे, पण तर घरी AC लावला की मग हे थंड होतं लगेच. गॅस पण चालू आहे. तर मार्च एंडिंग आहे, सगळ्यांचं काम कसं चालू आहे? चालू आहे जोरात, ओव्हर टाईम. तर मी एक थोडं मावाला सांगतो, मी प्रोफेशनली एक हेअरस्टायलिस्ट आहे. हेअर कलर, स्ट्रेटनिंग, कॅरेटिंग, हेअर कट सगळे मी करतो. तर मला टोटली 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काम करतो. तर चांगलं काम आहे, मजा येते करायला. आणि कसं हे फॅमिलीमध्ये खूप जण आहेत जे काम करतात. बहीण आहे, प्रणाली आहे, ती तिला 12-13 वर्ष झाली, मला 8-10 वर्ष झाली. मी काम करतो. मजा आहे, नवीन नवीन लोकांशी भेटा, म्हणजे बोला, गप्पा मारा, नवीन टेक्निक्स काय, मार्केटमध्ये काय, फॅशनमध्ये काय चालू आहे, त्या सगळ्या गोष्टी आमच्या इथं चालू असतात. आणि मग तिकडूनच मला विचार आला की आपण सुद्धा रील्स किंवा मोठे व्लॉग करू शकतो, कारण की माझ्याकडे भरपूर सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत, भरपूर मराठी ॲक्टर्स येतात, त्यांचे मी हेअर कट, कलर वगैरे आम्ही करतो. तर इथून मला प्रोत्साहन भेटलं. तर भरपूर सारे क्लायंट आणि इन्फ्लुएन्सर बोलले की तू पण स्टार्ट कर, ट्राय कर कसं काय आहे ते. तुम्ही म्हणते जर पहिले एकदम ब्लॉग बघाल तर त्यामध्ये मी कॉन्फिडन्स नाही आहे, कॅमेरा शाय आहे, ते बोललो नाही कॅमेरावरती. तर एकदम ब्लॉगमध्ये मी असं थोडंसं दचकलो आहे, काय अडखळलो आहे भरपूर. पण आता बोलतो. नवीन स्टार्टिंग होती, तर आता हाय चालले प्रगती. स्लोली प्रगती चालू आहे. पहिला आमचे काही व्हिडिओजला 100 व्ह्यू आले, नंतर काही आमच्या व्हिडिओजला 150 व्ह्यू आले. आता आमची प्रत्येक व्हिडिओ 200-250 व्ह्यू पण जाते यूट्यूबची लॉंग. तुम्ही जर अजून प्रेम दिलं तर 500,000 पर्यंत जाईल. तर त्यासाठी तुम्हाला आमच्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत राहा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हां, मी बघतो वॉच टाईममध्ये फक्त काही लोक 1-2 मिनटं बघतात, पूर्ण बघा. आमची लाईफ कशी आहे, आम्ही कशी लाईफ घालवतोय, दिवस कसे घालवतोय ते तुम्हाला माहिती पडेल. आणि आम्ही असं प्लॅन करून ठेवलं आहे की हफ्त्याला दोन मोठे व्लॉग्स आणि ऑल्टरनेट डे किंवा डेली एक रील आम्ही अशी पोस्ट करू, कारण की टाईम भेटला पाहिजे. जॉबवाली माणसं आहेत, जॉब आणि हे सगळं आम्ही बॅलन्स करतो. त्यासोबत ही सुद्धा आता प्रेग्नेंट आहे, त्यामुळे तिला जास्त धावपळ नाही आपण देऊ शकत. आता आपल्या व्लॉगच्या नादामध्ये भरपूर स्टार्ट व्हायचं, त्यामुळे आरामात काम करतो. तर 2 महिन्यांनी परत घरी जाईल. असेल ना ते बोलायची गरज आहे. तर ती पुण्याची आहे, मी मुंबईचं आहे. तुम्हाला आमची कसं लग्न ठरलं ते मग तुम्हाला आम्ही सांगू. भरपूर इंटरेस्टिंग आहे. आमचं अरेंज मॅरेज आहे, तसं लव्ह मॅरेज नाही आहे, पण भरपूर लोकांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेजच आहे. हो, हळूहळू राग काढून नको.
थोडी जास्त काळजी घ्यायची आपली. तिथे आता डाएट वगैरे चालू आहे आणि डॉक्टरकडे चेकअप वगैरे सुद्धा रेग्युलर चालू आहे. तर जास्त काळजी घ्यायला लागते. वजन वगैरे काय नाही. खाण्यापिण्यामध्ये थोडंसं पत्ते पाहतात, पत्ते खेळायचे नाही, खायचे पत्ते. आणि जेव्हापासून मी रील आणि व्हिडिओ बनवायला लागलो, घरातले सर्व खुश. अरे संजू खूप चांगले रील्स आहेत, खूप चांगलं कॉन्फिडेंटली तू बोलतोय, सगळं काय चालू आहे, असंच करत राहा, होईल तुझी एक दुसरी व्हिडिओ तुझी पण व्हायरल होत जाईल, तर टेन्शन घेऊ नको. हो, आपण काय व्ह्यूसाठी जास्त करत नाही आहे, फक्त लोकांना आवडलं पाहिजे, प्रेम भेटलं पाहिजे. म्हणजे भेटतं ते आम्हाला. नेहमी भाज्या नसतात जेवणात, आज सगळ्या भाज्या घेतल्यात, कोंबल्यात सगळ्या. खावा हसून हसून कोंबल्यात. पंखाला आहे पंखा लावलाय. खूप गरम होतं. टाकायची थोडीशी मदत करत जावा. आपल्याला किचन फक्त काय घरातली कामं फक्त बायकांनीच केली पाहिजे. दोघं करू शकता. हो, मला माझ्या आईने शिकत हेल्प करत राहायची घर कामात. रेडी होते, वेळ लागतो, सबर ठेवा. भाजी शिजली आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोबी, परत शिमला मिरची, कांदा, टमॅटो हे सगळं टाकलं आणि शिजवून घेतलं. चिकन, हळद, मीठ वगैरे सगळं टाकलं. आता मी नूडल्स टाकले त्यामध्ये आणि नंतर वरून मग आपण मसाला टाकू. एकदम नका टाकू, गोळा होईल. गोळा सुट्ट सुट्ट करा, सुट्ट सुट्ट. पुण्याची भाषा आहे का? सुट्ट सुट्ट करा. काय गिचका, नवीन शब्द गिचका. आम्ही गिचका म्हणजे गोळा होतो, गोळा होतो, गोळा. मी जास्त चिकन पण कधी मी ट्राय करतो. तुम्ही ना तुम्ही ट्राय करा. मी जेव्हा फर्स्ट टाइम चिकन खाल्लं तेव्हा ते हे लावून दम लावून खाता ना पत्ता, दम लावून सगळं, दम लावून वडे, दम लावून चिकन, दम लावून वडे, मटन, पनीर, सगळ्या ती दम देते. काय बनतात. आणि सगळ्यात शेंगदाणे, सगळ्या भाजीत शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट सगळ्यात नाही, त्याच्यामध्ये गरज आहे टाकायचं आहे. त्याच्यामध्ये झालं शिकतो आपलं घर छोटं आहे, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या अँगलमधून आपण दाखवू शकत नाही, पण हा अँगल बेस्ट आहे. आणि जसं आहे तसं आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो. जास्त हे झाकून ठेवा, ते झाकून ठेवा. नॅचरल, रॉ नॅचरल. येस, म्हणून आमच्या इन्स्टा आयडीला आम्ही ठेवले रिअल लाईफ रिअल रील. कनेक्ट यू शॉक करा तुम्ही. आम्हाला पहिला वाटलेलं की आपल्या व्हिडिओला कोण बघेल का ना बघेल, इंस्टावरती पण आणि यूट्यूबवरती पण चांगला प्रतिसाद चांगला आहे आम्हाला. जेवढी आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा डबल आहे.
गॉड ब्लेस. तर त्याप्रमाणे प्रतिसाद चांगला आहे आम्हाला. फॅन लावला ना मसाला. तर यूट्यूबवरती सुद्धा आमचे 75-76 फॉलोअर्स आहेत. त्यांचं प्रेम भेटलं अजून वाढतील. आणि इंस्टावर सुद्धा आमचे आत्ता 100 क्रॉस झालेले आहेत फॉलोअर्स. तर धन्यवाद सगळ्यांचे जे आम्हाला फॉलो करतात, लाईक करतात. असंच तुम्ही प्रेम देत राहा. आम्ही अजून चांगलं कॉन्टेंट आणत राहू. तर फायनली आमचं झालेलं आहे नूडल्स पार्टी. किती केले माहिती आम्ही? टोबर खाण्याचं काय आम्ही टोबर आहेत ना. वाळा आम्हाला त्याच्यावरती चीज टाकणार आम्ही. आणि हे पण बघा चिकन 65 चिकन 65 भरून. खूपच सुंदर रंग हा बायकोचा. आई असते. सॉस टाका त्याच्यात. नको आम्ही तुमचं की नाही प्रत्येक गोष्टी सॉस. असू दे. सॉस नी छान लागतं. हो टेस्ट बाबांना म्हणते. प्रत्येक तिखट गोष्टी नाही लागणार. नको. तिखट असेल तर. नको. तर आता आम्ही एन्जॉय करतोय आमचं व्हेज नूडल्स विथ चिकन 65 विथ चीज विथ कोल्ड्रिंक. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला असणार आमच्यासोबत. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.